नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की ऑलवेज माझे सगळे ब्लॉग स्पेशल असतात. तर इंडियामध्ये बायकिंगचा क्रेज धूम पिक्चरपासून आलेला. तर धूम पिक्चरमध्ये एक बाईक सगळ्यांच्या मनामध्ये बसलेली, सगळ्यांची ड्रीम बाईक असणारी जी बाईक आहे, त्या बाईकची चावी आज माझ्याकडे आहे. आणि ती बाईक कोणती आहे मी दाखवायला एक्साइटेड आहे. यो तर आज आपल्या सोबत आहे हायाबुसा JN3 आणि या बाईकचा कलर खूप कमाल दिसतोय आणि कोइन्सिडन्स बघा, माझे कपडे सुद्धा या बाईकला मॅच झाले जात. फर्स्ट सुरुवात करू आपण बाईकच्या हेडलाईट पासून. तर बाईकची हेडलाईट खूप कमाल दिसते, खूप अग्रेसिव्ह लुक दिसतोय. तर वरती LED आणि खाली LED प्रोजेक्टर आहे. तर हायाबुसा स्पोर्ट टूरर कॅटेगरीमध्ये येते. तर रायडिंग पोस्चर खूप कमाल वाटतं आणि लॉंग रूटला तुम्ही सुद्धा इझिली बाईक नेऊ शकता. खूप सारे युट्यूबर्स आहेत, रायडर्स आहेत, ते हायाबुसा घेऊन लडाख लॉंग रूटला जातात. बॅक साईडने जर तुम्ही बाईक बघितली तर बाईकच्या तुम्ही प्रेमात पडाल कारण की व्हाईट टायर, 2 एक्झॉस्ट आणि LED लाईट, क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईकचं इंजिन. तर या पॅनलच्या आतमध्ये 1300 सीसीचं इंजिन आहे जे प्रोड्यूस करतो 190 हॉर्स पॉवर आणि 142 Nm ऑफ टॉर्क. सो बाईक खूप पॉवरफुल आहे. या आधीचं जे जनरेशन होतं त्याची पॉवर जास्त होती, याची थोडी कमी केली, पण या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स खूप ऍड केलेत. सो या बाईकमध्ये पॉवर मोड आहेत A, B आणि C असे 3 पॉवर मोड बघायला भेटतात. सो रायडिंग मोड्स आहेत आपल्या बाईकमध्ये, ट्रॅक्शन कंट्रोल आहे, क्रूज कंट्रोल आहे आणि येस TFT डिस्प्ले आहे. कलरफुल TFT डिस्प्ले पाहायला भेटतो आणि जो बाईकचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो कमाल आहे. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला बाईकमध्ये बघायला भेटते. बाईकमध्ये ऍडजस्टेबल सस्पेन्शन आहेत, तसेच क्लच सुद्धा 5 स्टेप ऍडजस्टेबल आहे आणि ब्रेक 6 स्टेप ऍडजस्टेबल आहे. आणि माझी हाईट आहे 5.9. तर तुम्ही बघू शकता की मी माझं रायडिंग पोझिशन कसं आहे. जर तुमची हाईट 5.6 5.7 जरी असेल तर तुम्ही इझिली बाईक चालू शकता. हा, बाईक यूज आहे, सो तुम्हाला थोडी जिम करावी लागेल जेणेकरून तुम्ही हे हथियार जो आहे तो तुम्ही इझिली हँडल करू शकाल. टायर प्रोफाईल बद्दल बोलायचं झालं तर फ्रंटला 120 सेक्शनचा टायर आहे आणि रेअरला 190 सेक्शनचा टायर आहे. आता सीट कव लावलेला नाहीये आणि बाईक स्टॉक आहे. सो बाईकचं तुम्हाला एकदा एक्झॉस्ट ऐकवतो. खूप सॉफ्ट आहे. सो ही झाली ऑल ओव्हर बाईकची माहिती. तर आता पटकन आपण राईड करू आणि मस्त बाईकचा फील घेऊ. सो बाईक स्टार्ट केल्यानंतर आपल्याला पहिला जो फील येतो, बाईक खूप सॉफ्ट आहे आणि बाईक हेवी आहे, पण जेव्हा तुम्ही राईड करता तुम्हाला तेवढी हेवी फील होत नाही आहे. एंट्री केल्या केल्या आपल्याला सिग्नल लागलेला आहे. आता मला थोडं ट्रॅफिक लागेल, त्या ट्रॅफिकमध्ये बाईक चालवलं कसं येईल तो एक्सपिरियन्स कळेल. आता आपण राईट साईडला जातो म्हणजे मोठा रस्ता आहे. चलो, सिग्नल सुटला आहे. थोडी बाईकने आपण स्ट्रेच करू या रोडला. वो बापरे जबरदस्त. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बापरे, बाईक एवढी खतरनाक पॉवरफुल आहे ना, पण घाबरत नाही अजिबात. तुम्ही थोडी बाईक चालवली ना, तुम्ही त्या बाईकचा तुम्ही मस्त एन्जॉय घ्याल, तुम्ही जास्त फील कराल बाईकला. आणि मला हा पोस्चर खूप छान वाटतो आहे. टर्निंग रेडियस थोडा कमी आहे तर आपल्याला सावकाश टर्न करावा लागतो आहे. आता आपल्याला इथून यूटर्न मारायचं आहे. समोरून बापरे ट्रॅफिक बघा केवढी आहे. या बाईकची मजा आहे ना हायवेलाच आहे. आता आपण इथून टर्न मारू. क्विक शिफ्टर आणि ऑटो ब्लिपर आहे ज्याने आपण अपशिफ्ट आणि डाऊनशिफ्ट इझिली करू शकतो आणि खूप मक्खन आहे, बटरी स्मूथ आहे क्विक शिफ्टर. आणि बाईकची पॉवर डिलिव्हरी एक नंबर आहे, तुम्हाला घाबरत नाही आहे. मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे खूप भारी वाटतं आहे बाईक चालवायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाईकचं इंजिन एवढं रिफाईन आहे ना, बाप रे कमाल. हो हो, खतरनाक पॉवर आहे.
बाईकची टॉप स्पीड 300 आहे. काय गाडी वाटते चालवायला, फील देते गाडी, कमाल फील देते. ट्रॅफिकमध्ये सुद्धा मला काही वाटत नाही, भीती वाटत नाही. मला जी भीती होती स्टार्टिंगला बाईक चालवताना की बापरे बाईक खूप हेवी आहे, मोठी आहे, तर मला चालवायला कसं वाटेल, त्यामुळे थोडं मी घाबरूनच होतो. मी स्टार्टिंगला बाईक थोडं चालवली, राईड केली, मला छान आणि कम्फर्टेबल वाटली. देन ठरवलं, म्हटलं हा आपण आता व्हिडिओ शूट करू शकतो.